राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज निकाल सकाळी 10 वाजल्यापासून होणार मतमोजणी। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जलद आणि अचूक निकाल। सर्वात आधी फक्त जय महाराष्ट्रवर पात्रा दिवसभर जय महाराष्ट्र। जीभ दाताखाली आली म्हणून आपण दात तोडत नाही। स्वयंसेवक मुसलमानांमध्ये जाऊनही काम करतायत। सरसंघचालकांचं हिंदू मुस्लिम एकतेवर भाष्य। आपण 75 वर्षाचा झालो, संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार। सरसंघचालकांनी दिले निवृत्तीचे संकेत। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता। संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मे मध्ये होणार निवडणूक। मुंबईतील मराठी माणूस हिंदू हे भाजपला कळलं। आम्हाला मिळालेल्या मतदानामुळेच भाजपनं मराठी महापौर केला। संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल। दावोसमधील 75% करार ऍक्टिव्ह झाले। मेक इन इंडियावर आता मोठा भर। टीका करणाऱ्यांना कृतीनंच उत्तर देणार। सुप्यातील सभेतून फडणवीसांचा टोला। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात। अजित पवारांची इच्छा पूर्ण करावी। अभिनेते सयाजी शिंदेंनी मांडलं मत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं करणार भूमिपूजन। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट। शिवसेना उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांमध्ये हाणामारी। मुंदडा पोलीस ठाण्यात फ्री स्टाईल हाणामारी। जामगाव मधील घटना। जिल्हा परिषद निवडणुकीमुळे वाद। नाशिकचा विकास भरारी घेणार। विमानतळामुळे निर्यातीला चालना मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तेलंगणामधून एमआयएमला काढून टाका। देशात फक्त भगवा आणि निळाच चालणार। भाजप नेत्या नवनीत राणांची एमआयएमवर टीका। देवखेड वेबसिरीजच्या वादावर पडदा। दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी मागितली माफी। गुहागरच्या अडूळ गावी जाऊन सुकाई देवीला घातलं गारहाण। आशिष शेलारांची देवखेडवर बंदी घालण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली बंदीची मागणी। मुंबईसह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ। मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ, तर पीएनजी दरात प्रति युनिट 1 रुपयानं वाढ। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। मंगळवारी 14 तास पाणी पुरवठा राहणार बंद। वांद्रे पश्चिम येथील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। 10वी-12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्राबाहेर जमावबंदी लागू। कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी निर्बंध। परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। भिवंडीत गादी आणि पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग। आगीत 3 ते 4 गोदाम जळून खाक। शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती। अमरावतीत श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात राडा। प्राध्यापकांचं प्राचार्यांविरोधात बंड। राड्याचं सीसीटीव्ही फुटेज जय महाराष्ट्राच्या हाती। सीईटी परीक्षेत महिलांना मंगळसूत्र काढायला लावलं। दानवेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचं आश्वासन। विकासासाठी भारत विश्वासार्ह भागीदार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशिया दौऱ्यात केलं अधोरेखित। मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर। अंडर-19चा विजेता भारतीय युवा संघ मायदेशात दाखल। कर्णधार आयुष म्हात्रेसह सहकाऱ्यांचं जल्लोषात स्वागत। आजपासून कोकणात यात्रेची धूम। आंगणेवाडीच्या भराडी यात्रेची होणार सुरुवात। मंत्री आशिष शेलार पहिल्याच दिवशी घेणार दर्शन।